या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मानात ग तरंग किती, निष्ठल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलांबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुगामिनी अनुगामिनी ग परी, अनुगामिनी अनुगामिनी अनुदामिनी. अनुदामिनी सारखी मुलगी 7 जन्मच तर काय, जरी तू 100 जन्म घेतलेस ना तरी भेटणार नाही तुला देव. बाबा, तुम्ही यांच्यावर जबरदस्ती नका करू. जसं तसं का होईना मी या घरात तर राहतेच आहे ना, आणि माझ्या पत्नी धर्माकरता इतकं पुरेस आहे. त्या तुमच्या देवजींनी एक अमानत दिली आहे, ती घेऊन जा. तुला आहे ना टीव्ही कमर्शियल साठी फायनलही केलं आहे, आणि उद्या सकाळी त्याची लुक टेस्ट आहे. आणि मला असं वाटतंय की त्या लुक टेस्ट नंतर तुमची ही लुक टेस्ट होईल. झलक, माझं आणि देवचं नाव जेव्हाही घेशील तेव्हा इज्जतने घे, नाहीतर नको घेऊस. खूप राग येतोय ना? मग या रागात अजून एक गोष्ट समजून घे, तुझ्यासाठी फायद्याची ठरेल. या इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट्स बनतात, नाती नाही. देव सॅवीसोबत आपण लुक टेस्ट प्लॅन केलेत आणि संध्याकाळपर्यंत सगळे पिक्चर्स येतील. हायली स्किल्ड कॅमेरामनला आपण या प्रोजेक्टसाठी हायर केलं आहे, अँड आय एम शुअर दॅट यू गोइंग टू लव्ह दी आउटपुट. इट्स गुड. आय जस्ट होप की हे सगळं डेडलाईनच्या आधी होईल. डिरेक्टर सोबत माझी मीटिंग ठरवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. शुअर, वेअर वुड यू लाईक टू मीट हिम? गेस्ट हाऊस? इफ यू वॉन्ट, सावीलाही आपण तिकडे बोलवून घेऊ. आय मीन, इफ यू वॉन्ट टू गिव्ह सम ब्रीफिंग ऑर समथिंग. त्याची काहीच गरज नाही. काही मीटिंग मी स्वतः प्लॅन करू शकतो. शुअर. सो कम ऑन, लेट्स लीव. या ओके. आयएसच्या परीक्षेत 3 वेळा नापास झाल्याचा टोमणा तुम्ही किती वेळा मारणार? अरे मी आयएसच्या परीक्षेत नापास झालो कारण मला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, आणि आता त्याचा बदला माझं लग्न करून तुम्हाला घ्यायचं आहे. तुझ्या वडिलांची मान खाली होताना पाहू शकतोस, एका मुलीचं आयुष्य बर्बाद होताना पाहू शकतोस. माणूस की नावाचा काही प्रकार असतो की नाही? तुम्हाला जसं ठीक वाटतं ते करा, पण एक लक्षात ठेवा, आज नंतर माझ्याकडून मुलगा म्हणून काही अपेक्षा ठेवू नका. तुम्ही तुमच्यासाठी सून आणत आहात, पण माझ्यासाठी माझी बायको नाही.
बाबा, आपल्याला काही गोष्टी विसरून पुढे जायचंय ना. तुम्ही कुठवर एकच गोष्ट आठवून स्वतःला त्रास करून घ्याल. आणि तसंही मी सगळं सहन करायला तयार आहे. आणि बघालच, या संघर्षाचाही चांगला शेवट होईल. देव तुझ्या हातचं जेवण जेवतो ना बेटा. हो बाबा, ते जेवतात ना माझ्या हातचं जेवण, आणि त्यांना खरंच खूप आवडतं. पांडेजीही आले. बाबा, हे पांडेजी आहेत आणि पांडेजीच त्यांना डबा घेऊन जातात. आणि यांनीच सांगितले की त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं म्हणून. माझं अर्ध दुःख तर या आनंदातच कमी होतं की ते माझ्या हातचं जेवण जेवतात. मी आत्ता डबा घेऊन येते. हा घ्या डबा. काय झालं पांडेजी? सगळं ठीक आहे ना? तुमच्या डोळ्यात पाणी? मॅडम, मी तुमच्याशी खोटं बोललो होतो. देवसाहेबांनी कधीच तुमचा डबा नाही खाल्ला. हा डबा तर रोज चेअरमॅन साहेब खातात. मी खूप प्रयत्न केला की डबा देवसाहेबांनी खावा, पण मी असं नाही करू शकलो. मॅडम, मला माफ करा. मी तुमच्याशी खोटं बोललो. खूपच वेगळा आहे देव. काय माहित आमच्या संस्कारांमध्ये कुठे काय कमतरता राहिली की तो कुठलंच नातं जोडणं नाही जाणत. कळतच नाहीये हे सगळं करून तो काय सिद्ध करू इच्छितो. तुझ्या भावनांचा अनादर करून कळत नाही त्याला कसलं समाधान मिळतंय. बाबा, तुम्ही स्वतःला दोषी नका मानू. तुम्ही आहात म्हणून मला हिम्मत आहे. हो, मन थोडं दुःखी आहे,
पण आशा अजून संपल्या नाही. आज जे विखुरलंय ना बाबा, उद्या ते नक्की सावरेल. आणि तुम्हीच तर सांगता ना, मनाची हरेल हार आणि मनाचा होईल विजय. माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या मनाला कधीच हरू नाही देणार. बाबा, तुमच्यासाठी चहा ठेवू? हो, कधीपासून बघतीये तुम्ही काहीतरी लिहिताय. एक खूप महत्वाची यादी बनवतो बेटा. यादी? कसली यादी? अगं, तुझ्या सासूने येताना काही सामान सांगितलं होतं आणि भवीच्या आईनेही सांगितलं होतं. अगं, येताना तर मी ऐकलं होतं मुघम. तेच आठवून आठवून लिहितोय आता. मग तर तुमच्यासाठी एक चहा बनवावाच लागेल, तोही कडक आलं टाकून. आता बनवते. डबा मला द्या. बाबा, डबा रिकामा आहे. त्यानेच तो खाल्लाय. काय गॅरंटी आहे? सोडा ना बाबा, मी तुमच्या दोघांसाठी ग्रीन टी बनवते. तसेही ते थकलेले असले की त्यांना ग्रीन टी प्यायला आवडतं. आज तुमच्यासाठी ही ग्रीन टी. तुम्ही थकला आहात ना, दुधाचा चहा कॅन्सल. अच्छा, ठीक आहे. हसण्यावारी कुठपर्यंत दुःख लपवशील बेटा? दुःखाचाही चेहरा असतो. सहन करता करता एक दिवस समोर येईलच. मग आयुष्य तुझ्यावर हसू लागेल. पण मी असं नाही होऊ देणार. नाही होऊ देणार असं. माझे श्वास कमी राहिलेत, पण हिम्मत अजून कमी नाही झालीये. देवचा जिद्दीपुढे मी तुला झोकू देणार नाही. गच्चीत असतील कदाचित. पाणी. मी तुमच्यासाठी ग्रीन टी बनवून आणते. कळत नाही की बाबांना कसं समजावं. खरं तर त्यांना माझं म्हणणं समजूनच घ्यायचं नाहीये. आणि असं करून ते माझ्याच नाही तर अनुदामिनीच्या जीवनाशी जबरदस्ती करतायत. त्यांनी मनात आणलं तर अनुदामिनीला समजावून डिवोर्स पेपरवर ते सही घेऊ शकतात, ज्याने अनुदामिनी एका नव्या आयुष्याची सुरुवात करू शकते. अनुदामिनी कशी असो,
पण मला हे समजतंय की ती एक चांगले आयुष्य जगायला डिझर्व करते. मी तर सांगतो की कामवाल्या बाईकडूनच देवचं जेवण बनवून घेत जा. तो तुझ्या हातचं जेवण जेवणाच्या लायकच नाहीये. बाबा, मी असंही करू शकते की मी बाई समजूनच त्यांचं जेवण बनवून देईन. आणि तसंही जेवण बनवण्याव्यतिरिक्त मला दुसरं काही येतच नाही. एवढ्या मोठ्या शहरात जर स्वतःच्या हिमतीवर जगायचं झालं ना बाबा, तर मी फक्त जेवणच बनवू शकते. मी सांगतो, तू इतकी चिंता का करतेस? जर तो तुझ्या हातचं बनवलेलं खातच नाही तर तू त्यासाठी जेवण का बनवतेस? आणि राहिला प्रश्न या शहरात एकटं राहण्याचा, तर बेटा, चांगल्या चवीचं जेवण बनवणं तुझी कमतरता नाही, तर खूबी आहे. तू अन्नपूर्ण आहेस, पूर्ण आहेस तू. अर्धवट तर ते असतात जे स्वतःच्या क्षमतेवर गर्व करतात आणि दुसऱ्यांना खाली दाखवतात. हे घ्या, ग्रीन टी पिऊन घ्या. थोडा राग कमी होईल तुमचा. आणि कदाचित तुम्ही मला चांगली शिकवण देऊ शकाल. तुला तर माहीतच आहे बेटा की मी रागात बोलत होतो, पण तू तुझ्या सहनशक्तीला कधी कमी होऊ देऊ नकोस. तुला तर नदीप्रमाणे वाहायचंय आणि मार्गही बनवायचाय. देव खूपच खडकाळ रस्ता आहे बेटा. माहितीये बाबा, मी चहा देऊन येते त्यांना. मी ग्रीन टी आणली. मला माहितीये की तुम्ही माझ्यामुळे चिंतेत आहात आणि नाराजही. काय मी आपल्याला ग्रीन टी आणायला सांगितलं होतं? नाही, पण मला माहितीये की तुम्ही कारण नसतानाही ग्रीन टी पिता आणि जेव्हा चिंतेत असता तेव्हा नक्कीच पिता. म्हणून प्या ना तुम्ही. खूप चिंतेत आहात तुम्ही. बाबांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. ते तुम्हाला रागवतात पण प्रेमही तर करतात ना. हो, मी मानते की त्यांच्या हक्काने त्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय, पण काही अनर्थ नाही ना केला. शांत डोक्याने विचार कराल तर कदाचित बाबांना समजून घेऊ शकाल. काय माहित कुठल्या मातीने बनलीस तू अनुदामिनी. तुला सगळ्यांच्याच आवडीची काळजी आहे आणि फक्त स्वतःच्या आवडीकडे लक्ष नाहीये. जे मनाला चुकीचं नाही, स्त्री स्वभावाला अजिबात चुकीचं नाहीये, ते सगळं तू करतेस. मला कळतच नाही की तुझी हिम्मत कशी काय बनवू. तुझ्या आणि देवच्या नात्याला सावरण्याची क्षमता नाहीये माझ्यात बेटा. पण माझ्यात ही क्षमता आहे की मी माझ्यातल्या कमीपणामुळे तुम्हाला कधीच मागे नाही राहू देणार. भलेही मी तुमच्या लायक नाही होऊ शकणार, पण कधीच तुम्हाला जिंकण्याचा प्रयत्नही नाही करणार. मला माहितीये की
बाबांनी तुमच्या मताकडे दुर्लक्ष करून माझ्याशी लग्नाचा निर्णय तुमच्यावर लादला. पण आई वडील मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष यासाठी नाही करत की त्यांचं जीवन सुनं पडावं. मी मानते की तुमच्यासोबत चुकीचं झालंय, पण मी हेही मानते की जे होणार होतं ते होणारच आणि झालं. आता यासाठी कोणाला दोषी समजून शिक्षा तर नाही ना देऊ शकत. मी या नात्याला मनापासून मानलंय आणि ह्यासाठी मी सगळं काही सहन करायला तयार आहे. मला कळत नाही की मी तुम्हाला कसं समजावू की माझ्या मनात तुमच्यासाठी काहीच जागा नाहीये. आणि मला माफ करा, मला कोणी गुलामही नकोय. तू मला काही दिवस मागितले होतेस, मी तुला 15 दिवस दिले. तुम्हाला जर अजून काही दिवस हवेत तर मी तुम्हाला तेही द्यायला तयार आहे, पण मी आपल्या नात्याला ते नाव नाही देऊ शकत जे आपण एक्सपेक्ट करताय.